माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची अंत्ययात्रा जी आहे त्याला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये त्यांच्यावर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। वेदांत टेप आपल्यासोबत आहे। वेदांत, अंत्ययात्रेला सुरुवात झाल्याचं समजतंय। नक्कीच दीपक, आपण बघितलं अंत्यदर्शनासाठी माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि साधारणपणे 3-3:30 पर्यंत हे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवल्यानंतर आता सलामी मुंबई पोलीस बँडकडनं देण्यात आली, मुंबई पोलिसांकडनं सलामी देण्यात आली। मानवंदना झाल्यानंतर आता पुढे अंत्ययात्रा निघालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी, नेते हे या आता अंत्ययात्रेमध्ये सोबत आता शिवाजी पार्क स्मशानभूमी जिथे अगदी शासकीय इतमामात मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आता सेना भवनचा परिसर असेल किंवा मग दादरचा परिसर असेल तिथे आता जमलेले आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण आपण जर त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर अगदी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, त्यानंतर महापौर, विधान परिषदेचे सदस्य, विरोधी पक्षनेते, विधानसभेमध्ये ते निवडून आले, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते, त्याच्यानंतर लोकसभा, राज्यसभा अशा सर्व सभागृहामध्ये त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे। सर्व महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत। लोकसभेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि त्यामुळेच जनसंपर्क त्यांचा दांडगा होता, अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांचं होतं आणि त्यामुळेच अगदी शाखा प्रमुखापासून ते अगदी मोठ्या नेत्यांपर्यंत एक मार्गदर्शक म्हणून मनोहर जोशी हे होते आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं आज नेते, राज्यभरातून शिवसेनेचे मोठे नेते अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत। कार्यकर्ते आपण बघतोय, त्यांचं कुटुंब आपण बघतोय, शोकाकुल आपण जोशी कुटुंब बघतोय आणि आता हा फुलांनी सजवलेला जो ट्रक आहे तो पुढे आता शिवाजी पार्क इथे जातो, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुलढाणा दौऱ्यावर होते, त्यामुळे ते थोड्याच वेळात सेना भवन इथे पोहोचतील। सेना भवन इथे मनोहर जोशी यांचं अंत्यदर्शन ते घेतील। त्यासोबतच उद्धव ठाकरेंसोबत संजय राऊत, त्यासोबत इतर काही महत्वाचे नेते ते बुलढाणा दौऱ्यावर होते, ते सुद्धा तिथे येणार आहेत आणि मनोहर जोशी यांचं अंत्यदर्शन घेऊन पुढे ही अंत्ययात्रा शिवाजी पार्क स्मशानभूमी इथे जाईल। दीपक, वेदांत, तू सांगतोयस त्याप्रमाणे की मनोहर जोशी सर हे एक अजातशत्रू असं व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे स्वाभाविकच त्यांचा जो वावर होता तो सर्व क्षेत्रामध्ये होता। आता ज्यावेळेला अंत्ययात्रा निघालेली आहे त्यावेळेला कोण प्रमुख व्यक्ती या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळत आहेत? जसं तू सांगितलं की अजातशत्रू असं व्यक्तिमत्व होतं। अगदी अंत्यदर्शनाला सर्व पक्षाचे नेते आपल्याला आलेले पाहायला मिळाले। त्यानंतर आता सुद्धा आपण बघतो कार्यकर्ते, मग तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू, दादर मधील स्थानिक या अंत्ययात्रेमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता पुढे ही अंत्ययात्रा माटुंग्यापासून निघून पुढे सेना भवन इथे थांबेल आणि जसं मी सांगितलं की सेना भवन इथे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर जे काही महत्वाचे नेते आहेत शिवसेनेचे ते अंत्यदर्शन घेतील आणि पुढे ही अंत्ययात्रा शिवाजी पार्क स्मशानभूमी इथे मार्गस्थ होईल। मी जसं सांगितलं की जनसंपर्क त्यांचा दांडगा होता, फक्त राजकीयच नाही तर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी योगदान दिलं। कोहिनूर सारखी इन्स्टिट्यूट त्यांनी स्थापन केली, त्याच्या विविध शाखा राज्यभरात सुरू केल्या। त्यामुळे शिक्षणामध्ये सुद्धा शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यात एक प्रकारे व्यावसायिक शिक्षण मिळावं, त्यामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं आणि त्यामुळे राजकारणात सोबतच इतर जे व्यवसाय असतील किंवा मग शिक्षण क्षेत्रात त्यांचं योगदान असेल असं भरीव योगदान होतं आणि सर्व सभागृहांमध्ये ते सदस्य राहिलेले आहेत। माजी मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आता आपण अनेकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, एक मोठं काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे आणि त्यामुळेच हा जो जनसागर आपण पाहतोय, हा जो जनसंपर्क त्यांचा आहे, त्यामुळेच अगदी शाखा प्रमुखापासून ते साधा कार्यकर्ता, मोठे नेते सुद्धा या अंत्ययात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि जसं अनेकांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मार्गदर्शक होते, म्हणजे पहिल्या फळीत आपण जर बघितलं तर बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हा पहिल्या फळीतील काही महत्वाचे नेते होते, त्यात मनोहर जोशी होते। अगदी काही मोठे आंदोलन असतील त्यात त्यांचा मोठा सहभाग होता आणि त्यामुळे एक कडवट शिवसैनिक आज हरवला अशा प्रकारची भावना सर्व नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आहे। दीपक, वेदांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।
तेव्हा मनोहर जोशींचा जो अखेरचा प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.